नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत शाही पनीर। तर कढई घेतली, त्याच्यात तेल टाकला आणि त्यात सगळे गरम मसाले, आपण खडा मसाला आणि आता कांदा आणि हे चांगलं आपण परतणार आहोत लाल होईपर्यंत, चांगलं असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत। आणि त्यात लसूण टाकले आणि परत परतून घेतलं। त्यात टोमॅटो आणि आल्याचे तुकडे आणि काजू असं टाकून आपण हे सगळं मिश्रण बनवून घेणार आहोत। चांगलं शिजवून घेणार आहे टोमॅटो नरम होईपर्यंत आणि ह्याचं आपण वाटण बनवून घेणार आहोत। बोलत राहायला पाहिजे। तर हे आपण काढून मिक्सरच्या भांड्यात घेतोय आणि आता हे वाटण झालेलं आहे। आता परत आपण कढईमध्ये तेल घेतलंय। आता आपण हे सगळं फोडणीची तयारी करतोय। तेल आणि बटर टाकलंय मी, तेल आणि बटरची फोडणी करणार आहे। आणि त्याच्यात आपण हे ते बनवलेलं वाटण सगळं टोमॅटो कांद्याचं ते ह्याच्यामध्ये चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं। चांगलं व्यवस्थित लाल तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। आणि आपण लाल मसाला, हळद आणि गरम मसाले त्याचं सगळं दह्यामध्ये आपण मिक्स करून ही प्युरी टाकली आहे त्याच्यामध्ये, म्हणजे आपल्या ग्रेव्ही जरा जास्त होईल आणि त्याचं टेक्स्चर चांगलं होईल। आणि त्याच्यामध्ये आपण शिमला मिरची, मटार हे टाकून एकत्र करून घेतलं। त्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण पनीर टाकणार आहे, पनीरचे तुकडे परत एकदा एकजीव करून घ्यायचं। आणि ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण वाटलेलं त्यात थोडं पाणी टाकून मीठ टाकून घेतलं आपण। आणि मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून ते पाणी म्हणजे भांडं धुवून आपण ते पाणी ह्याच्यामध्ये टाकणार। पूर्ण परत एकदा एकत्र करून घ्यायचं। झालं। आता ह्याच्यावर आपण मस्तपैकी झाकण ठेवायचं आणि एक छान उकळी आणून द्यायची, व्यवस्थित शिजून घ्यायच्या भाज्या।